गणेश शेंद्रे स्मृती चषकात आपलं सहर्ष स्वागत असेल. मान्यवरांना विनंती असेल आपण बोलूया मॅचच्या दिशेने. मान्यवरांची मांदी आणि वरचर आपल्याला सकाळपासून पाहायलाच मिळतो. तसेच गावदेवी नारायण टीमचे ज्येष्ठ खेळाडू पंढरीनाथ पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. आपल्याला देखील इथे इन्व्हाइट केलं जातं. मस्ट वेलकम पंढरीदादा, या आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नारायण टीमचा देखील 12 खेळाडू पाठवायचा. आपण जरी ऑर्गनाइज असले तरी, कारण लढाई चांगली पाहायला भेटेल. 12 प्रतिनिधी पाठवायचं आहे. आपण विकी आलाय, बसायला लागेल. बरोबर आहे ना. मॅच नियम सर्वांना सारखे आहेत. आघाडीची जोडी गावदेवी नारायण, दुर्गेश पाटील पॅकर आहे ते टीमचे. तर क्रिशा 11 ब्राह्मण करळे टीमचे पॅकर आपल्याला पाहायला भेटतील. संदीप शेठ पाटील ब्राह्मण करवले. मॅच चांगला पाहायला भेटेल, कारण दोन्ही टीमने एक मॅच जिंकले. स्ट्रायकरला फलंदाज तयार आहे विकी आझारी. नॉन स्ट्रायकरला आपण याचा कॅप्टन स्वप्नील शेंद्रेला बघतोय. वेगवान गोलंदाज तेजू पाटील. पहिला चेंडू ओद विकेट. पहिला चेंडू घरंगत मिड ऑफमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे सीमा रेषेवरती. चेंडूला कॅरी केलंय साई पाटील ॲज अ कॅप्टन टीम क्रिशा 11 ब्राह्मण करळे. आणि पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना विकी हजारेने स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे आणि 1ने धावपळ खुला झालं आहे टीमचं. पाहू शकतो आपण क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना इथे मात्र मिड विकेट. वाईडिश लॉंग ऑफ मिड ऑफमध्ये वाई शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहिलं. फर्स्ट स्लिप गल्ली, सेकंड बॅकअप पॉईंट. हो, इथे मात्र गॅप शोधले. चेंडू खराब होता आणि एका टप्प्याचा सहारा घेत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर येतोय. चौकार. तेजूकडे क्षमता आहे, विविधता आहे, स्वतःवरती कंट्रोल, बऱ्याचशा गोष्टी. स्वप्नील सध्या तरी त्यासमोर मोठा फलंदाज आहे आणि खराब चेंडू आला. धारून समाचार घेताना स्वप्नील शेंद्रे. हा वेळेस देखील चेंडू पुढे उडवलाय दूरवर. साई पाटीलच्या आवाक्याच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर जात असताना षटकार. चेंडूवरती तिथे सिंगल आली होती, तिथनं मात्र तेजूवरती हल्ले चढवले जातात. स्वप्नील फायर सध्या तरी 2 मोठे फटके आल्यात. मात्र काहीतरी दिलासा द्यायचा असताना राहुल भाई मिड ऑफ वरून. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला नो मॅन्स मध्ये. चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. मात्र काय फटकेबाजी केली जाते इथे. मात्र आक्रमण विविधता पाहायला भेटली आपल्याला स्वप्नीलची. मात्र तेजू याला मात्र इथनं काही चेंडू अजूनही चांगले फेकावे लागतील. टीमसाठी थोडी अडचणीत आली टीम. जागावरून खेळाच्याकडे वेग, हे चेंडू स्वतःला वाचवणारे चेंडू हे मात्र आत्मविश्वासाने फेकावं लागताना इथे मात्र सुटकेचे श्वास घेत असताना तेजू पाटील ॲज ओपनर बॉलर, ॲज ओपनर बॅट्समन, टीमतील सर्वात मोठा खेळाडू म्हणून चर्चेत आहे. ॲज ऑलराऊंडर म्हणून त्याचं सातत्य 3चे 5 सीझन आतापर्यंत आपण पाहत आलोय. मात्र समोर स्वप्नीलला देखील त्याच वयोगटातील खेळाडू आपल्याला दोन्ही एकामेकाच्या समोर पुढे आले. पुश केले, दूरवर क्षेत्ररक्षक आहेत मात्र संधी नाहीये. चेंडू निघून येणार, सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. आणि इथे मात्र पहिल्या षटकात भरपूर सारी मार पडली आहे. मात्र कलाकारी आपल्याला स्वप्नीलची पाहायला भेटली. विविधता, 2 जोर
फटके आपल्याला पाहायला भेटले. षटकार देखील क्लास होता. त्याच्यानंतरचा चौकार झगावडून केलेला शॉट लेग स्क्वेअर लेगला चौकार आणि अंतिम निर्णायक चेंडूमध्ये बॅकफूट पॉईंटच्या डीप पॉईंटच्या मधून जो क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून आला होता. जबरदस्त फलंदाजी केली आहे स्वप्नील शेंद्रेने. माजी क्रिकेटपटू स्वर्गीय भालचंद्र शेंद्रे यांचे चिरंजीव आहे की त्यांनी देखील सातत्य गावदेवी टीम नारायणसाठी दिले आणि बऱ्याचशा सीझनमध्ये ज्या ज्या वेळेस गावदेवी नारायण टीमचे आयोजन असायचे त्यावेळेस मीही त्या समालोचन केलं. त्यावेळेस देखील त्यांचे पंचांची भूमिका म्हणजे ॲज अ हंपायर्स म्हणून प्रमुख भूमिका असायची. सातत्य राखलं. मात्र इथे स्वप्नील फलंदाजी करत असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये नयन राणे आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. हा चेंडू खराब चेंडू फेकलाय. झेलची शक्यता पाहावं लागेल. प्रयत्न केले होते मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. षटकार. नयन राणे मागील मॅचमध्ये नव्हता इथं ह्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये आपण नयनला बघतोय आणि नयनकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत. सध्या तरी टीम भरपूर संकटात आली आहे कारण धावांचं इथे इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात जोडले गेले कारण एकामागे एक टोलेच येत आहेत. एखाद्या विकेटची गरज आहे. डॉट बॉल फेकावे लागतील. नयन हा चेंडू नो बॉल घोषित केला अंपायरने. खराब दर्शवलाय. नयनवरती प्रेशर आहे. पहिल्या चेंडूवरती फटकार आला की सातत्याने नयन मात्र थोडासा डिस्केस केलं जाईल दोन पंचांमध्ये. अंपायर डिसिजन आहे. नो बॉल आहे. नयन अडचणीत आला आहे. मात्र नयनवरती सातत्याने हेच प्रेशर आलं आहे. मात्र तिथनं त्याने आपल्या स्वतःला सावरून टीमचं देखील डाव सावरलं आहे. हेच काहीतरी की मी साध्य काम नयनला करावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये नयन आला आहे. धावा मात्र वाढती धावसंख्या आहे. इथने जर बघितले गेलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नयनमध्ये क्षमता आहे. नयन दरम्यान ते चेंडू पुन्हा एकदा विकीसाठी. हाही चेंडू साई पाटील जज करतोय मात्र पाहत राहावं लागेल. चेंडू बॉन्डलांच्या बाहेर. षटकार. काय आक्रमण आहे. जणू काही हायलाइट चालू आहे. आक्रमण सातत्याने ठेवलं. नयन राणे येतनं मात्र ते खराब गोलंदाजी होते नयनची देखील. पहिल्या षटकात 19 आल्या होत्या. हाही चेंडू यावेळेस मात्र लेंथमध्ये आलाय. स्वतः क्षेत्ररक्षक साई. चेंडू खाली. थोडंसं फंबल झालं आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करत असताना 2 धावा येत आहेत. मात्र नयनला हेच काही करावं लागेल. फटके तरी थांबवावं लागतील कारण आता धावांचा डोंगर पाहायला भेटेल. मोठी धावसंख्या आपण मागील पहिल्या फेरीमध्ये आज टीमने उभारली होती. ॲज अ ऑर्गनाइज टीम आहे. मात्र हे ग्राउंड दोन्ही टीमच्या परिचयाचं आहे. नयन हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तेजू. टीपमध्ये प्रोटेक्शन दिलं जातं. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत धाव मिळतो एक. इथे कुठेतरी चांगले चेंडू येतात. हेच काम करायचे गोलंदाजांना. आता विकेट मिळेल ही शंका आहे. मात्र चेंडू कसे सेफ होतील याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल कारण दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावांचा इथे मात्र जर विचार केला तर धावा पाहायला भेटतात त्या एकंदरीत किती 35 धावा. नयन हा चेंडू मात्र चांगला होता तर दिशाहीन आहे. चेंडू लेंथ वरती होता आणि तिथनं मात्र खराब आलाय. याच ग्राउंडवरती हाती विक्रम या खेळपट्टीवरती प्रकाश होतात. सरपंच चषकामध्ये नयन आणि राहुल भंडारी या गोलंदाजांनी आणि स्वतः राहुल भाई पाटील या तिन्ही त्रिकोणी संगमाचा एक जबरदस्त मारा राहिला होता. मात्र सध्या नयनवरती
आला तो लेट कट खेळला, दूरवर गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक धावतात मध्ये आउटफील्ड साथ दिली, चेंडूला थांबवणार का अजय पाटील? यस, चेंडू थांबला आणि कुठे का होईना मात्र 2 धावा इथे थांबत आहेत टीमसाठी. नशिबाची साथ कुठेतरी टीमच्या बाजूने आहे. जो चौकार निघत होता तो मात्र थांबला आहे आणि हेच काम नयनला मात्र या षटकामध्ये करावं लागेल. मात्र येणारा षटक महत्त्वाचे असेल कारण कोणताही खेळाडू बाद झाला नाही आणि वाढती धावसंख्या आपण बघतोय आतापर्यंत. मात्र क्षमता दोन्ही टीममध्ये आहे, जिथं धावा बनतील किती हा प्रश्न आहे. तिसऱ्या षटकात कोणत्या गोलंदाजाचा वापर करणार राहुलबाई हा एक चर्चेचा विषय राहील. मात्र इथनं सध्या नयनला येणार चेंडू चांगला फेकावा लागेल टीमसाठी. हा चेंडू रिवर्स खेळत होता, क्लीन बॉल झालाय, बिग विकेट डाऊन. स्वप्नील शेंद्रे हाच कुठेतरी संकट मोचक बनला होता टीमसाठी. मात्र हे संकट साईडला काढले गेलंय. यश नयन राणेच्या नावी येतोय आणि इथे मात्र स्वप्नील शेंद्रे मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का टीम गावदेवी नारेनला. आणि मात्र इथे फिरकीपट्टू राहुल भंडारीचा वापर केला जातोय तिसऱ्या षटकामध्ये. याच्यावरती दारमदार आहे टीमची 17.50 धावगती आपण बघतोय सध्या तरी 35 धावा. तेजू पाटीलच्या पहिल्या षटकात 19 आल्या होत्या. मात्र नयनने देखील 16 धावा खर्च केला. मात्र एक विकेट देखील कॅरी केली त्यांनी, बिग विकेट. जो फलंदाज टोटल 38 धावा आहेत धावपळकावरती, 38 धावा आहेत. राहुल भंडारी दूरवर क्षेत्ररक्षक उशिराने धावतायत. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. मात्र पहिल्या ॲक्शनमध्ये साई पटेलच्या चेंडूमध्ये हातामध्ये आलाय आणि ते चेंडूला गोलंदाजाकडे सोपवत असताना सिंगल आली आहे. हे काम चालेल. 39 धावा मार पडली आहे पहिल्या दोन्ही गोलंदाजांवरती. मात्र राहुल भंडारीला इथे कमबॅक द्यावं लागेल कारण मोठी धावसंख्या मागील मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती टीम गावदेवी नारेंची. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या स्थितीत मात्र होता. पहिली 2 षटके त्यांच्या नावी होती. तर मात्र या 2 षटकामध्ये हे 2 गोलंदाज येणारे टीमचा डाव सावरतील का हा मोठा प्रश्नच आहे सध्या तरी. विकी आणि प्रेमनाथ हजारे ब्रदर्स. हा फुलटॉ समोर क्षेत्ररक्षक आहे, जज केले जातात. नयन राणूकडून विशेष खेळ सोडत नाहीये. टिपलाय खेळ संपलाय. फलंदाज प्रेमनाथ हजारीचा खेळ गोल्डन जगचा स्वीकार म्हणतोय प्रेमनाथ हजारी मैदानाच्या बाहेर. ऑलराऊंडर मयूर मात्रे मैदानावरती येतोय. गावदेवी नारेन टीमचा हा सर्वात मोठा सिक्का आहे सध्याच्या घडीला तरी ॲज ऑलराऊंडर. मात्र त्याच्या अगेन्स्ट अनुभवाची शिदोरी आणि सातत्याने राहुल भंडारीने बरेचशा मॅचेस आपल्या फिरकीच्या जादूगिरीवरती टीमला साथी करून त्याला मागे ठेवलाय. चेंडू वेजू पाटीलला बीट केलाय. हे चेंडू अडकवायला हवं होतं, थांबवायला हवं होतं. आता फंबल झालाय. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. त्याला प्रतिसाद क्षेत्ररक्षण थांबत नाही. हे चेंडू असे थांबावं लागतात. मात्र तिथे विजू पाटील बीट झाला. हा चेंडू जिथे 4 धावा आल्या तिथे सिंगलही नव्हती. हेच क्रिकेट आहे. मात्र गोलंदाज राहुलमध्ये क्षमता आहे. ही मॅच कुठे का होईना मात्र मोठ्या धावसंख्येच्या आपल्याला पाहायला मिळतो. ओ समोर एक्स्ट्रा कव्हर वाटा क्लास
पहिल्याच टप्प्याला मी म्हटलं होतं, उल्लेख केलं होतं मयूर म्हात्रेचा, हा या टीम मधील सर्वात मोठा आहे सिक्का आहे आणि याचं साक्त उदाहरण मैदानावरती देत असताना दोन्ही कलात्मक चौकार आणि धावसंख्या या षटकात थांबली होती ती मात्र पुन्हा वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसर करत सरकली आहे. ती म्हणजे जाऊड पोहोचतोय 47 वरती. रिव्हर्स अटर्न केलाय, मागे ठेवलाय चेंडूला. राहुल भंडारीला देखील दिवसात तारे दाखवले जातात. षटकार. आणि धावांचा उच्चांक 53 धावा आपण बघतोय. निर्णायक षटक अजूनही शिल्लक आहे. मोठी धावसंख्या. हो, स्वीप करायचं होतं. चेंडू चांगला आहे. मला वाटतं फलंदाज बोल्ट क्लीन बोल्ड झालाय. मात्र जे काही धावा बनवायच्या त्या बनून काम अगदी चौक करून मागे येतोय. कारण प्रति षटकामागे मग धावसंख्येची विचार केली तर 53 धावा 3 षटकांचा खेळ सगळी मोठी धावसंख्या. निर्णायक षटक नीतू पाटीलकडे जाणार का हा मोठा प्रश्न आहे. कारण हाच एक पर्याय असतो टीम क्रिशालम ब्राह्मणगड ज्यावरती सर्वांवरती माड पडतो तेव्हा नीतू टीमसाठी धावून येतो. मात्र हे नीतूला काम करावं लागेल. 60-65 धावा टीम क्रिशालम ब्राह्मण संघ देखील बोलवू शकतो. खोलवर फलंदाजी टीममध्ये पाहायला मिळतो आपल्याला सातत्याने. मात्र लेडिंग ऑफ द फ्रंट बनणार का या मॅचच्या पहिल्या डाबामध्ये नीतू पाटील. जबाबदारी नीतूवरती आली आहे कारण मार तिन्ही गोलंदाजांना पडले. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या. 2 षटकाखेर 38 होती आणि तिसऱ्या षटकामध्ये राहुल भंडारी आला. त्याने देखील निर्णायक काही चेंडू खराब आले त्याचे. तिथे मात्र 3 मोठे पटके ते देखील पाहायला भेटते. एकंदरीत 15 धावा त्या षटकात देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. अशा 53 धावा बघतोय. नीतू आलाय निर्णायक षटकामध्ये. हा चेंडू वळलाय. दूरवर क्षेत्ररक्षक आहे, पोहोचणार का. आणि मात्र इथे हे चौकार जातोय. वेट करायचं होतं. वेट अँड वॉच. हे क्रिकेट मात्र काय खेळावं लागतो. दिशा खराबच झाली आहे टीम क्रिशालम ब्राह्मण करोलीची. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकताना 57 वरती. हा ही फटका चांगला आहे. वाट शॉट. बॅक टू बॅकचे दुसरे मोठे फटके नितेश वरती देखील प्रति हल्ले चढवले जातात इथे आणि धावांचा इथे डोंगर पाहायला मिळतो. मोठी धावसंख्या 63 वरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो एक आणखी एक उंच गेलाय. उंच गेलाय आणि बाहेर गेलाय. नीतू पाटील वरती प्रति हल्ले. यावेळेस मात्र विकी हजारे फायर. षटकार. मात्र मेघनाथ कोहली आपल्याला इथे आमंत्रित करतात. या मस्ट वेलकम मेघनाथ दादा. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल स्वर्गीय गणेश शेठ स्मृती चषकात. हा ही चेंडू मात्र यावेळेस ओला ठेवला. दूरवर क्षेत्ररक्षक तेजू आहे. पहिली धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी संधी आहे धावाची. आणि मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. हे चेंडू फेकायचे होते नितेश पाटीलला. स्वतःला वाचवायचं होतं. तिथे आक्रमण आले. मागचे चेंडू ॲज अ ओपनर म्हणून या मॅचचं डाव विकी हजारेने सावरलंय आणि चांगली फलंदाजी केली आणि मजबूत स्थितीमध्ये बघतो आपण टीम नारायणला. मात्र मॅच आहे, क्रिकेट खेळ अनिश्चिततेचा आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनेल. षटकार. स्कोर 77. आणखी एक धमाका. विकी हजारे आणि फायर. चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर. या षटकातील हा 4था षटकार. एक चौकार आणि निर्णायक षटकात तर धावांचा
सर्वात जास्त धावा इन्व्हेस्ट झाल्या, खर्च केल्या नितेश पाटीलने, त्याच्यावरती भरोसा होता. मात्र 83 धावांचं विशाल लक्ष, 24 चेंडूमध्ये 84 बनवतात मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये क्रिशा 11 ब्राह्मण कोलेली टीमला. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया आपण मनोज ठाकूर सरांचं. मॅन फ्रॉम शिरिवली, खूप चांगलं समालोचन त्यांचं देखील ऐकलं होतं मॅचच्या दुसऱ्या डावात. तर नेक्स्ट मॅच बालेगाव विरोधात कोण आहे, उसाटणे. दोन्ही टीमला इथे इन्व्हाइट केले जात आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही टीम. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. चला, वेळ नाहीये, दोन्ही टीम एक एक संघ जिंकलेले आहेत, जास्त वेळ बघलू नका, यायचं आहे आपण. VRCC उसाटणेचा कॅप्टन आलेला आहे, तर बालेगाव टीमचा कॅप्टन बंटी बोराडे आपला कॅप्टन पाठवायचा आपण. या दरम्यान संभाजीदादा पाटील त्यांच्या समवेत लालचंद पाटील दोन्ही मान्यवरांचं शुभागमन मंचावरती मस्ट वेलकम सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय गणेश शेठ चंद्र स्मृती चषकात आपलं सहर्ष स्वागत आहे. बॉल द्या, बॉल जुना. आंबेगावचे कोणी खेळाडू आहेत, बॉल गेले तर द्यायचा, मॅच बॉल जमा करा. बालेगावचे आहेत का कोणी असोत प्रेक्षक वर्ग, बॉल जमा करू नका, देऊन टाका. दोन्ही कॅप्टन आलेत इन्व्हेस्टमेंट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि नाणेफेकी लगेच केली जाईल. तर राजेशदादा भांबरे नक्कीच यांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेकी. दोन कॅप्टन्स, एका बाजूला आपण पंकजला बघतोय, दुसऱ्या बाजूला विनायक VRCC उसाटण्याचे कॅप्टन, पंकज श्रीगणेश क्रिकेट संघ बालेगावचे कॅप्टन आहेत. कोण मागतो, चल पंकजचा कॉल आहे. आणि पंकज नाणेफेकीची काय निर्णय असेल, फिल्डिंग नक्कीच कोणत्या गोलंदाज, थांबा 2 मिनिटं नाही बोलत. दोन्ही कॅप्टन्स आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि बोलूया आपण मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिली मोठी लढाई आहे. मात्र क्रिकेट खेळ अनिश्चितच आहे, निश्चित नाही आहे, बनलेला धावा विजयाची गॅरंटी देत नाही आहे. मात्र इथनं 84 धावांचं मोठं लक्ष आहे. 21.00चं मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया आपण ठाकूर सरांचं. थँक्यू सो मच. बोलूयात मॅचकडे आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत सुपर टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवरती, त्यांचंसुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, एका बाजूला ब्राह्मण करवले, एका बाजूला नारेल. हे दोन संघ एकमेकांविरुद्ध आता येऊन ठेवलेत. ही तेवढीच मॅच इम्पॉर्टंट आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये नक्कीच प्रवेश मिळवेल. यापुढची लढत बाले आणि त्यांना फाईट करेल. आपल्याला संघ पाहायला मिळेल VRCC उसाटणे, ती खूप चांगली मोठी लढत होईल. आणि पाहुण्यांची खूप तुफान गर्दी या मैदानावरती आपल्याला चहू बाजूने पाहायला मिळतं आहे. चर्चना उद्यान मैदानाच्या आतमध्ये जरूर आलं आहे, कारण धावपुस्तकावरती धावांचा विचार केला तर 83 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 84चं टार्गेट आहे. म्हणजे इथून दमदार सुरुवात तेवढी चांगली करावी लागेल ब्राह्मण करवले संघाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय आमचे पोसरी गावाचे रविदादा पाटील यांचे इथे शुभागमन झालं. दादा, आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. वळूयात मॅचकडे. मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे. 84चं लक्ष्य आहे आणि इथून संघर्ष करावा लागेल. ब्राह्मण करवले संघाला पहिल्याच बॉलवरून संघर्ष करावा लागेल. सन्माननीय आमचे दिलीपजी पाटील पौसरी, आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. बोलूयात मॅचकडे. प्लेइंग 11मध्ये आमचे किरण पाटील सुद्धा असतील. नारायण टीमच्या प्लेइंग 11मध्ये आमचे बंधुतुल्य मित्र आहेत, त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. बोलूयात मॅचकडे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. प्ले अ गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. मॅचला होते सुरुवात. चला 12 प्रतिनिधी नारायण संघ सामना सुरू करा.
आणि पहा नारायण संघ लक्ष असू द्या, 2 धाब्यांची पॅनल्टी तुम्हाला इथे पॅनलाइज केली जाते तुमचा 12वा प्रतिनिधी नसल्यामुळे. सन्माननीय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय आमचे रविशेठ पाटील पोसरी, त्यांचं इथे शुभागमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं सरचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल उडवायचा होता, आलाय इथे वाईट बॉल. पंचांचा इशारा, 1 धाव अतिरिक्त इथे ॲड केली जाईल. नारायण संघ 2 धावांची पॅनल्टी पॅनलाइज केली गेली आहे, याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. चला समोर असणारी पहा, तिथे कार की बाईक आहे काहीतरी, थोडा जरा त्रास होतोय, जरा आपण बाजूला घ्यायचे. चला ही 1 धाव येते, 2 धावांची पॅनल्टी इथे ऍड केली आहे. धाव पुस्तकावरती धावा 4. सन्माननीय आमचे नारायण गावाचे दिनेशजी मात्रे यांना विनंती करेन, आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. नोचा इशारा पंचांचा आलाय, 1+1 धावा मिळतील 2. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, भीमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला ते चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सुपर टेनिस क्रिकेट ही वाहिनी खरं तर खूप चांगली ही प्रतियोगिता कॅप्चर करतायत 2 कॅमेरामॅन, त्यांच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल. चला नो बॉल आहे, इशारा आला इथे तिसऱ्या पंचांचा, 9चा इशारा आलाय. 1 चेंडू आता डिलेवर झालाय आणि धावपुस्तकावरती तब्बल 6 धावा. सामना अजून संपलेला नाही. ब्राह्मण करवले संघ एवढ्या इझिली सामना सोडणार नाही. अजून एक वाईट बॉल, काय खराब चेंडू डिलेवर करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती हा मुख्य ट्रम्पकार्ड गोलंदाज विकी माने, 7 धावा धावपुस्तकावरती आल्यात. हा मुख्य ट्रम्पकार्ड गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय, खराब चेंडू डिस्पॅच करतोय, डिलेवर करतोय. गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल 84चं टार्गेट आहे. ब्राह्मण करवले संघ एवढ्या इझिली सामना सोडणार नाही. अजून एक वाईट बॉल. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू डिलेवर केलेत, मात्र तिथून फक्त एकच फेअर डिलिव्हरी आहे. फ्री हिट अजून कंटिन्यू असेल, फ्री हिट अजून कंटिन्यू असेल, याहीकडे लक्ष केंद्रित करायला हवंय. म्हणजे या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे फलंदाज बाद नसेल. पुढचा बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा नो बॉल तिथे डिलिव्हर केला जातोय. इथून आता चेंडूला फेकून दिलाय, 4 साठी येतोय चौकार. थँक्यू डीजे मास्टर. तुम्हाला कोपऱ्यापासून हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रचं एक गीत आहे ना, जे आता तुम्ही वाजवलं, त्याला आता राज्यगीताचा दर्जा प्राप्त झालाय. डीजे लक्ष असू द्या, जसं आपण राष्ट्रगीताचा सन्मान करतो ना मित्रा, तसं आपल्याला आता राज्यगीताचा सुद्धा सन्मान करायचा आहे. त्यामुळे हे गाणे तुम्ही प्लीज पब्लिक प्लेसमध्ये वाजू नका, कारण जेवढा आपण सन्मान राष्ट्रगीताला देतो तेवढाच सन्मान आता आपल्याला राज्यगीताला द्यायचं आहे. तिथे गोलंदाज बाद केलाय, नवीन गोलंदाज आता किरण पाटील. पुढचा बॉल फ्री हिटचा होता, त्यामुळे फलंदाज सेफ असेल. आले फक्त एकच धाव लेग बाईटच्या स्वरूपात. धाव पुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा, तब्बल 2 चेंडूंचा खेळ संपला आणि 14 धावा. 84चं टार्गेट आहे. सामना अजून संपलेला नाही. कटिंग कालात स्वतःला सतत सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. फटका तेवढाच जमणार. डीप मिड विकेट रिजनला येतोय 4 चौकार.
विजयी धाव पुस्तकावरती 18 धावा. काय कमालीची फटकेबाजी राहुल भंडारी तेजस पाटीलची पाहायला मिळते. पुढचा बॉल आही चेंडू उडवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू निघून चाललाय. धन 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 करत 4 चौकार. आलाय ब्रँडेड षटकार. वरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात, कलू दे त्या वेड्या अवकाशाला तुझी खरी अवकात. आणि इथून फटकेबाजी त्याच दिशेनं त्याच रीतीनं सुरू आहे. भले 84चं मोठं टार्गेट आहे, मात्र तो टार्गेट आम्ही चेस करू शकतो. लेट कटची नाजायका चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक अडवतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेनं इथे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती विचार केला तर धाव पुस्तकावरती धावा बिना गड्याचा मोबदला. तेजस पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. संघ जाऊन पोचलाय 30च्या घरात. डीजे प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. धाव पुस्तकावरती 30 धावा झाल्यात. आता जिंकण्यासाठी 54 धावा अजून बनवायच्या आहेत. 18 चेंडू 54 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 3 धावा येणं गरजेचं आहे. 18 धावा प्रत्येक चेंडूवर प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. सोमनाथ गायकवाड हा दुसरा गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. हा मुख्य ट्रम्पकार्ड आहे गोलंदाज आपल्याला सोमनाथ गायकवाड पाहायला मिळतोय. मात्र या षटकामध्ये जर धावा आल्या तर ब्राह्मण गरोळे संघ इथून कमबॅक करेल. 30 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू 54ची गरज. येणारे 3 षटक 54 धाब्यांची गरज. समोर तेजस पाटील, राहुल भंडारी आहे आणि त्याच्या स्लॉट मध्ये त्याला फेकून दिलाय. उसटण्याच्या प्लॉट मध्ये आलाय 6 षटकार. खर तर डीजे मास्टरनं संगीत वाजवलं. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. आणि राहुल भंडारी तेच सांगतोय की मॅच आम्ही अर्धवट सोडून जाणार नाहीये. मॅच आम्ही फिनिशच करून जाऊ. आणि तशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ गायकवाड वरती सुद्धा प्रति हल्ला. आगीचे गोले इथे बरसवतोय. तिथे 5 चुकी झाली आहे आणि इथून डायरेक्ट हिट. फलंदाज सेफ आहेत. दुसरीचा प्रयत्न करतील का? 2 धावा तिथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चुका करतायत नारायण सिंग. 84चं टार्गेट आहे, मात्र ते टार्गेट इझी पडेल का? ते टार्गेट इझी होईल का? 38 धावा आता धाव पुस्तकावरती. सोमनाथ गायकवाड वरती सुद्धा हल्ला चढवलाय. समोर असणाऱ्या ब्राह्मण करवल्याचे 2 मुख्य ट्रम्पकार्ड राहुल भंडारी आणि तेजस पाटीलना आग ओकतायत मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी सुरू आहे. अशीच फटकेबाजी जर सुरू राहिली तर मॅच आपल्या खिशामध्ये घेऊन नक्कीच निघून जातील या मैदानातून. पुढचा बॉल विकेट मिळवावे लागते. ब्लॉक कॉलचा मारा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. आली आहे फक्त एकच धाव. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे.
तिथून धावांचा विचार केला 39 धाबा धाव पुस्तकावरती चुक्या करतायत नारेन संघ थोड्याशा, मात्र त्या चुका सुधाराव्या लागतील. 39 धाबा सोमनाथ गायकवाड 3 चेंडू त्यानं डिलिव्हर केल्यात आणि त्यानं धाबा खर्च केल्यात 9. असे मोठे फटके खेचावे लागतील. मॅचला मजा तेव्हाच येईल. पुढचा बॉल खोदून काढलाय लॉग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव. सिंगलला प्राधान्य दिलंय. सोमनाथनं कमबॅक केलंय. सोमनाथ हा कच्चा खिलाडी नाहीये, तोही तिथे वार करतोय, तोही प्रतिहल्ले करतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. धाव पुस्तकावरती 40 धावा. आता 14 चेंडू 44 धाब्यांची गरज. पुढचा बॉल उडवलाय, फटका हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे झेल सुटली आहे. आली आहे फक्त एकच धाव. अशा चुका तुम्हाला माग ठरतात. खरं तर क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. काय कमालीची तिथून गोलंदाजी राहिली आहे सोमनाथची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल उडवलाय लॉग ऑनला. आता क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी नाही. पहिला दे धक्का टीम रामनगरवळे संघाचा. फलंदाज बाद होतोय तेजस पाडेल. कमी कर इको कमी कर मित्रा, इको कमी कर. असं आहे का? थँक्यू. पण लई वाटतं असं वाटतं इको आहे. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावांचा विचार केला तर धाव पुस्तकावरती धावा 41 पाहायला मिळत आहेत. आता येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 12 बॉल 43. कोणता संघ इथून बाजी मारेल? ब्राह्मण करवले क्रिशा 11 की गावदेवी नारेन हे पाहणं तेवढंच महत्वाचं. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे हार्दिक स्वागत. 12 चेंडू 43. हे षटक इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये कोणता संघ बाजी मारेल त्या संघाचं पारडं जड राहील. जर या षटकामध्ये धाबा जमा केल्या ब्राह्मण करवले संघाने तर इथून पारडं जड राहील ब्राह्मण करवले संघाचं. मात्र या षटकामध्ये डॉट बॉल फेकले विकेट मिळवल्या तर पारडं जड राहील नारायण संघाचं. मयूर मांजरे गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल वाईड. इथे पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल त्यानं तिथे डिलिव्हर केलाय. खराब बॉल दूषित मारा आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर मात्रेचं पाहायला मिळाला. एक धाव तिथे ऍड केली जाईल. आता 12 चेंडू 42 ची गरज. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? कोणता संघ बाजी मारेल? सेमीफायनलचं तिकीट त्या संघाला जरूर मिळेल. पुढचा बॉल चेंडू उडालाय, हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अजून एक विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर राहुल भंडारी. आणि त्यांच्या समवेत मेघनाथजी कोहली आपल्याला विनंती करतो. बालेगाव ग्रामस्थ मंडळ आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे हार्दिक स्वागत. आपण येऊन VIP डाईसवरती विराजमान व्हा. 11 चेंडू आता जिंकण्यासाठी 42 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज साई पाटील आक्रमण करावं लागेल कारण प्रत्येक चेंडू नजीक मोठा फटका येणं गरजेचं आहे. जर असे डॉट बॉल आले तर सामना नारायण संघाच्या बाजूने झुकला जाईल. मात्र साई पाटील आलाय
आणि तो या संघाचा कर्णधार आहे आणि त्याला कर्णधाराची इथे जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठे फटके केचावे लागतील. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून झालाय थर्डमॅनला. येथील क्षेत्ररक्षक फक्त मिळेल एकच धाव. एकच धावेवरती समाधान मानतायत. एका धावेनं संघ पुढे सरकत चाललाय. धाव पुस्तकावरती 43. आता अजून 10 चेंडू 41 धावा बनवायचे आहेत. थोडासा सामना आता नारायण संघाच्या बाजूने झुकला जातोय. मात्र इथून दमदार फटकेबाजी करावी लागेल. झुंज अशी द्या मित्रांनो की तुम्ही जिंकलात तर इतिहासात, पण हारलात तर इतिहास. ठोकलाय राहुल पाटील ना दमदार षटकार. डीजे जसं विमान आकाशामध्ये उडतं ना, तसं तुम्हाला आता बॉलला सुद्धा आकाशामध्ये उडवावं लागेल. हवाई हल्ले चढवावे लागतील जर या मॅच मध्ये एंटर व्हायचं असेल तर. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा सुद्धा तिथे पूर्ण केल्या जातील. थ्रो तेवढा चांगला राहिला नाही. बॅकअप मात्र आलं आणि या चेंडूवरती आल्या 3 धावा. धावा येणं गरजेचं आहे कारण टार्गेटचा विचार केला. आता 8 चेंडू 32 धावेंची गरज आहे. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. हे 2 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. हे 2 बॉल ज्या संघाच्या बाजूने असतील तो संघ इथे अस्तित्व निर्माण करून ठेवेल. आपले संघर्ष देत आहेत ब्राह्मण करवल्याचे संघनायक साई पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल तिथे आलाय डॉट बॉल. आता 7 चेंडू 32. सामन्याला कलाटणी येते. सामन्याला कलाटणी येते. कमबॅक करतोय नारायण संघ. मयूर मात्रे गोलंदाजी मार्गवरती. या चेंडूवरती मोठा फटका आला तर 6-26 समीकरण राहील. हे चेंडू हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे. हा चेंडू कशा प्रकारे डिस्पॅच करेल गोलंदाजी करणारा गोलंदाज मयूर मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. 7 बॉल 32. उडवलाय चेंडूला. लॉक ऑनच्या डोक्यावरनं लॉफ्ट ड्राईव्ह ठोकलाय षटकार. आमचे प्रमुख आयोजक करते सन्माननीय श्री कैलास शेठ शेंद्रे यांचं हे सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. ग्रामपंचायत सदस्य नारायण, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अंबरनाथ यांच्या वतीनं ही दमदार क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली जाते. आणि दमदार का म्हणावी कारण 8 संघ रेग्युलर 8 संघ 40+ आहे. आणि प्रत्येक जो संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतोय त्या संघांच्या 12च्या 12 खेळाडूंचं इथे खरं तर विशेष मान सन्मान त्या खेळाडूंचा केला जातो. याहून अधिक काय हवं आहे. आणि अजून एक की सर्वांची भोजनाची व्यवस्थासुद्धा आज चांगल्या रीतीनं कैलास शेठ शेंद्रे यांच्या माध्यमातून केली गेली. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशी एकाच स्पर्धा खरं तर हंगामामध्ये होते जी खरं तर पैशासाठी नव्हे तर फक्त आणि फक्त समाजकार्यासाठी भरवली जाते. आणि तेच समाजकार्य सन्माननीय आमचे कैलास शेठ शेंद्रे यांच्या माध्यमातून केलं जातं. हे खेळाडूंचं मनोबल आणि प्रोत्साहन वाढवण्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली आहे. आणि या स्पर्धेचा एकच उद्देश आहे की खेळाडूंचा मनोबल वाढवावा, खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवावा. हे कैलास शेठ शेंद्रे यांचं खरं तर ही संकल्पना आहे. आणि ही स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये दमदार पद्धतीनं उभारली गेली आहे.
त्यामध्ये महेशदादा असतील, भालचंद्रजी असतील, ही नावं तेवढीच महत्त्वाची या स्पर्धेसाठी जोडली जात आहेत. आणि त्याचनंतर आई गावदेवी 40+ क्रिकेट संघसुद्धा त्यांचाही खूप चांगला मोलाचा बाट आहे. फटका तेवढाच दमदार आलाय कव्हर्स रिजनमध्ये, 4 साठी चौकार. आता 5 चेंडू जिंकण्यासाठी 22 धाब्यांची गरज. या चेंडूवरती एखादा मोठा फटका प्रेशर रिलीज करेल का? 5 चेंडू 22 रोखण्यासाठी आलाय गोलंदाज आदित्य पाटील. 6-26 समीकरण होतं. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. आता 5 चेंडू 22 समोर राहुल पाटील, हे मोठं नाव आहे ब्राह्मण करवले टेनिस क्रिकेटचं. खोलवर टप्प्याचा बॉल आता रोखलाय. आता सामन्यामध्ये थोडं पारडं जड नारायण संघाचं होत असताना पाहायला मिळत आहे. आता 4 चेंडू 22. चला नेक्स्ट मॅच बाले संघ VRCC उसाडणे संघ, आपण रेडी राहायचंय. 4 बॉल 22, 4 बॉल 22. फुल टॉस बॉल खोदून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त एकच धाव. आता सामना झुकला जातोय नारायण संघाच्या बाजूने. हा सामना झुकला गेलाय. मृदुंगमणी सन्माननीय नारायण गावाचे गोरखजी म्हात्रे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आता शेवटचे 3 चेंडू 21 धाब्यांची गरज. एखादा खराब बॉल जर आला तर सामन्यामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. वाईड बॉलचा इशारा. आता 3 बॉल 20 ची गरज. जर एखादा खराब बॉल फेकला गेला, डिलिव्हर केला गेला, एखादा 9 चेंडू आणि त्यावर जर षटकार ठोकला ना साईनं, तर सामन्याचं पूर्णपणे चित्र बदलेल. मात्र औपचारिकता शिल्लक आहे. फटका तेवढा सुंदर आहे. असे फटके अगोदर यायला हवे होते, मात्र इथून ना तेलही गेलं, तुफही गेलं आणि हाती राहिलं ते धोपाटणं. अशी तरह आता मला तर वाटतंय ब्राह्मण करवले संघाची झाली आहे. असे मोठे फटके जर तुम्ही अगोदर लगावले असते ना, तर तुम्ही सामन्यामध्ये येईन असता. आता गरज आहे, येणारे चेंडू असतील 2 जिंकण्यासाठी 14 धाब्यांची गरज. 2 बॉल 14. एखादा खराब बॉल प्रतीक्षा करत असेल नारायण संघ, प्रेक्षक तिकडे देवाकडे साकडं घालत असेल की एखादा 9 बॉल येऊ दे आणि त्या चेंडूवरती षटकार जाऊ दे. चला, दोन्ही टीमा खरं तर ह्याच विभागातील आहेत आणि खरं तर पाहुण्यांचा आवाज येतो की दोन्ही टीमा आमच्याच आहेत. काही हरकत नाही, कोणी जिंकू दे, कारण इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये मिळेल. फटका तेवढाच दमदार. अजून एक चौकार. हे फटक्या आधी येणं गरजेचं होतं. आता हे फटके येऊन तुम्ही सामना जिंकणार नाही आहेत. आता जिंकण्यासाठी 1 बॉल 10 ची गरज. 1 चेंडू 10 ची गरज. आता खरं तर विचार करेल ब्राह्मण करवले संघ की त्यांच्या चुका काही झाल्या, काय काय चुका झाल्या त्या या क्षणाला आठवतात. कारण एवढं मोठं लक्ष पार पाडत असताना तुम्ही जर 4 धाबाने हारता तर मग तुम्हाला त्या चुका आठवतात की कोणत्या चेंडूवरती काय घडलं होतं मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा 1 चेंडू डिलिव्हर करतील आणि सामना जिंकेल ब्राह्मण खरं तर नारायण संघ इथून सामना जिंकेल. 1 बॉल 10. एकही मॅच चुरशीची झाली नाही अजूनपर्यंत. फुल टॉस बॉल, षटकार ठोकलाय, मात्र सामना जिंकलाय गावदेवी नारायण संघानं. हार्डलक टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं सुद्धा विशेष आभार. चला हँडशेक करायचंय.